एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की तरफ से अवार्ड सेरेमनी बड़ी धूमधाम से संपन्न हुआ। प्रोफेशनल्सचा हा ग्रुप आहे। हे एका अर्थी एन्व्हायरमेंटल चेंबर ऑफ कॉमर्स असल्यासारखेच आहे। आजच्या कार्यक्रमाचे औचित्य असे आहे की सध्या आपण वाचतो की आपला भारत देश हा जोमाने विकास करत आहे। जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे। 5 ट्रिलियनच्या USDच्या in the field of environmental impact assessment, resource management and sustainability planning. He is a man of determination, follow and commitment to get done work relating. याच्यात कसं जीव लावून काम करताय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। लहानपणापासून त्यांना अभ्यास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन चांगलं काम कसं करता येईल, त्याच्यानंतर आयुर्वेदा इन माय किचन गार्डन हे कसं करता येईल याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अभ्यास चालू केला आहे। अँड शी विल ऑल्सो कम आउट विथ सम टाइप ऑफ लेक्चर्स। या केसेस मधनं पर्यावरण संवर्धनाचं बरंच मोठं काम चालू आहे आणि आम्ही दोघं जण आमने सामने असतो। मी शासनाचा मुख्य सरकारी वकील आहे, मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पण वकील आहे, पण आम्ही ऑफिसर ऑफ द कोर्ट असतो आणि आम्ही कोर्टाला मदत करत असतो। फॉर एनर्जी प्रोफेशनल्स आहेत, एस्टॅब्लिश्ड इन 2010 आणि यांचं ऑफिस औंध रोडला आहे। तो फाउंडर मेंबर DS गंधे, सेक्रेटरी VP कुलकर्णी आणि मिस्टर पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला यंदाचा पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। आपण चिपळूण येथे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेची स्थापना 19 थोडंसं काम करतोय, त्याची दखल घेऊन इतका चांगला पुरस्कार मिळाल्यामुळे मला निश्चितच आनंद होतोय आणि पुढे जाऊन या कामामुळे आणि या पुरस्कारामुळे मला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची स्फूर्ती मिळेल। पर्यावरण नेहमी म्हणतो तुम्ही मला काय त्रास द्यायचा आहे द्या, माझ्याशी काय खेळ करायचे ते करा, पण मी जर तुमच्याशी खेळ केला तर तुमचं बी पण शिल्लक राहणार। त्यामुळं आपलं कुठलंही दैनंदिन एखाद्या गोष्टीची माहिती हवी असते तर सरांचं पुस्तक उघडलं की त्यामध्ये सगळी माहिती मिळते आणि मी जेव्हा सगळं पर्यावरण भविष्यातील मोठा कालावधी पर्यावरण व सामाजिक सुरक्षा या विषयासाठी वाहून देणाऱ्या श्री द महाजन या तपस्वीला नव्याने सुरू केलेल्या जीवन गौरव पुरस्कार एकमताने देण्याबाबत आमच्यामध्ये मला इथे बोलवलं आणि बोलायलाही दिलं याबद्दल नियंत्रण बोर्डाच्या प्रमुखांच्या हस्ते मला हा सत्कार मिळालाय। याबद्दल देण्याच्या ऐवजी जाकीट आणि तुळस देण्याची कल्पना अतिशय चांगली आहे आणि मला वाटतं इथून पुढे हाच पायंडा पडेल, बऱ्याच लोकांना ते आवडेल। जगातल्या देशांच्या प्रमुखांना, निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांना आणि सर्वसामान्य माणसांना त्याची जाणीव होत नाहीये आणि असंच तर चालू राहील। आता आपण जे वागतोय, सगळे देश वागतायत, सगळे व्यक्ती वागतायत, असं चालू झालं तर जास्तीत जास्त 50-60 वर्ष मनुष्यजात ह्या पृथ्वी तलावर जिवंत राहील। इतके सेव्ड इज ट्री प्लांटेड आणि ते नवीन कापड घेतलेलं नाही, मला मिळालेली कापडं सुद्धा इतर कोणाला देण्यासाठी मी वापरलेली आहे। तर ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तरच मानव जातीचं या पृथ्वी तलावर वास्तव्य राहील। नुसतं तुम्ही सुखाने राहू शकाल असं नाही, राहू शकाल, वाद नाही। धन्यवाद। आम्ही एकत्र काम करत आहोत। देवळे सर आहेत, MPCB मध्ये होते, कुलकर्णी सर आहेत, DRDO मध्ये होते आणि बरेच माजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि सदस्य मेंबर सगळेजण आम्हाला प्रेमानं मदत करतात। तिचा
उद्घोषणा करत आहोत आणि मी यांच्यावर आमंत्रित करतो सत्यजित भोसले जे कोल्हापूरचे आहेत आणि ते रिलायन्समध्ये गेली 20 वर्ष काम करत आहेत. व्हाईस प्रेसिडेंट मंडळाचे सदस्य सचिव राखणे सर, सर्व पदाधिकारी, देशपांडे, दैवे सर, महाजन सर आणि आमचे सर्वांनी एक लक्षात असेल की त्यांना व्हिएतनाम सरकारने पण पुरस्कार दिलेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख अध्यक्ष यांच्या हस्ते तो देण्यात आला. याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि मी स्वतःला धन्य समजत आहे. पण त्याच अनुषंगाने मला हेही माझ्या ध्यानीमानी आहे की नाही, ते करताना मी पर्यावरणाचा सुद्धा माझ्या मनामध्ये कुठेतरी विचार करतोय आणि त्या अनुषंगाने मी पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर श्रीकिशन महाजन सर, कपडे की मी ते नक्की अंमलात आणणार. काय गरज आहे आपल्याला? उठलं की गेलो बाजारात नवीन कपडे घेतले. सरांनी सांगितलं